गुन्हेगारांसाठी गोवा म्हणजे नंदनवन बनले की काय असा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना दररोज समोर येत आहेत। त्यांना इथल्या पोलिसांची अजिबात भीती उरलेली नाहीये। त्यामुळे वारंवार एकसारखेच गुन्हे करणाऱ्या टोळ्या सातत्याने सापडत आहेत। यातील एक प्रकार म्हणजे अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळ्यांचे कॉल सेंटर। अशाच एका कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात पोलिसांच्या सायबर शाखेला यश आले। शाखेच्या पथकानं जुने गोवे भागातील बांगिनी इथल्या एका बंगल्यावर छापा टाकला आणि झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात तसंच महाराष्ट्र या राज्यांमधील 7 तरुणांना बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडून 6 लाखांचे लॅपटॉप, 4 मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। या टोळीनं जुने गोव्यातील एक बंगला भाडेपट्टीवर घेतला होता। त्या ठिकाणी त्यांनी पे डे नावाची कंपनी थाटली होती। तिथूनच अमेरिकेतील नागरिकांना कॉल करून ते गंडा घालायचे। त्यांना कर्ज आणि इन्स्टंट मनी देण्याचं आमिष दाखवायचे। त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट कार्ड देखील खरेदी करायला लावून फसवणूक करायचे असं प्राथमिक तपासातून समोर आले। गुप्तहेराने ही माहिती सायबर विभागाला दिल्यानंतर पथकानं लगेच तिथं छापा टाकला आणि 7 जणांना अटक केली आहे। यामध्ये स्वयं पांडे, सय्यद साकिब उद्दीन, मोहसिन हुसेन मंसूरी, हिमांशु सिंह चौहान, अविकेश चौधरी, बासुदेव चक्रवर्ती आणि विलास उतेकर यांचा समावेश आहे। दरम्यान याआधी देखील अनेकदा भाडेपट्टीवर बंगले किंवा फ्लॅट घेऊन अशी बनावट कॉल सेंटर्स चालवली जात होती असं उघडकीस आलंय। त्यामुळे बंगले किंवा फ्लॅट परप्रांतीयांना भाडेपट्टीवर देताना मालकांनी करडी नजर ठेवणं गरजेचं आहे असं यातून दिसून येतंय। गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।